हळद आहे शेतकरी मित्रांनो. धरा धरा तुम्ही ते टेबल धरा तिकडं एकदा न्याल धरा. गांडूळ खतासाठी आज वापरला जातो ना. नाही गांडूळ खतासाठी वेगळा वेगळा लागतो का तो बेड असतो साधा ओपन राहतो. नाही पण हे जे हे पांडव ॲडव्हान्स जीवामृत म्हणून आहे शेतकरी मित्रांनो. जीवामृत बनवलं जातं याच्यामध्ये. याच्यावर किमती वगैरे दिल्या आहे थोडी साईजनुसार बघू शकता तुम्ही. जीवामृत युनिट आहे सर. ड्रिपनं हो. आपण सहज सगळ्या पिकांना देऊ. सर नमस्कार. नमस्कार. आपलं शाश्वत शेती मुलाखत म्हणजे पांडव ॲडव्हान्स जीवामृत म्हणून आहे. म्हणजे आता हे किती बाय कितीचं आहे आता? सर हे 5x10चं युनिट आहे. शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या साईजनुसार वेगवेगळे युनिट बनवून देत असतो. बरोबर. 5x10 साईजनुसार. 5x30 बरोबर. बरोबर आहे. 5 एकर 10 एकर 15 एकर याच्यानुसार. आता याची थोडीशी पद्धत समजून सांगतो सर. हे हा टप आहे. याच्यामध्ये आपण शेण गोमूत्र ताक गूळ तांदळाचं पीठ बॅक्टेरिया पाण्याबरोबर जे जीवामृतला लागतं आपण सर्व मिक्स करू शकतो. मिक्स करून असं याला ढवळतो. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यातला हार्डवर्क पण आपण काढून घेऊ. पहिलं बाबूनं ढवळा जायचं. बरोबर. आणि हा कॉक ऑन करून आपण आतमध्ये सोडतो. बरोबर. याच्यामध्ये सुरुवातीला 21 दिवसामध्ये पूर्ण फर्मेंटेशन होतं, विघटन होतं. आणि सुरुवातीला आपल्याला 21 दिवसानंतर त्या समोरचा जो कॉक दिसतो तिथून आपल्याला जीवामृत भेटतं. जे गाळण्याची गरज नाही. कोणताही चोथा याच्या आतमध्ये शिल्लक राहत नाही. आणि सकाळ संध्याकाळ ढवळण्याची गरज नाही. असं जसं टीव्हीवर दिसतं असं शुद्ध स्वरूपात जीवामृत तुम्हाला दर 3 दिवसाने 100 लिटर पासून 500 लिटर भेटेल. ड्रीपनं स्प्रिंकलरनं पाण्यानं आपण शेतीमध्ये सोडू शकतो. आणि सर्व पिकांना देऊ शकतो. सगळ्या पिकांना देऊ शकतो. पिकं दमदार येतात. आणि रासायनिक खतांचा जो अतिवापर आहे तो आपला कमी आता नापीक होत चालली जमीन आपण सुपीक करू होत चाललेली ते पण सुपीक होण्याचं प्रमाण यांना जीवामृतनं वाढतं. बरोबर. हे बघा शेतकरी तुम्हाला माहिती दिली संपूर्ण याच्याबद्दल. याच्यावर संपूर्ण आपल्या साईजनुसार किमती दिलेल्या आहे. यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तुम्ही या आपण कॉन्टॅक्ट नंबर दिला शकतो. तुम्ही बघू शकता. याच्यावर संपर्क साधू शकता. हे पाहिजे अशा प्रकारे आहे ते जीवामृत तयार होतं याच्यामध्ये संपूर्ण. इथं ड्रॅगन फ्रूट आहे शेतकरी मित्रांनो. इथं रोप वगैरे बघू शकता तुम्ही. ड्रॅगन फ्रूट फार्म म्हणून आहे. जळगावचे जे विवेर इकडे बघू शकता. रोटर वगैरे ठेवलं आहे. छोटे रोटर आहे इकडे बघू शकतो मी. इकडे मक्का लावायचं मशीन पावडर विडर वगैरे. पाहिजे का साखरा पाहिजे. इकडे दत्त इरिगेशन म्हणून आहे. देवी क्रॉप्स प्रायव्हेट लिमिटेड. इकडे फिनोलेक्स स्ट्रिप्स म्हणून आहे.
इकडे संपूर्ण आपलं गायपालन, म्हैसपालन, आपलं शेळीपालन, संपूर्ण शेतीचं नॉलेज आहे तिकडं पुस्तकांमध्ये उपलब्ध करून दिलं यांनी. देशी गोवंश असो किंवा बायोटेक, पेस्टिसाइड, सर्व पिके, संपूर्ण पुस्तकं इथे. इकडे पण ड्रीप आहे. ड्रीपचे बऱ्या प्रमाणात स्टॉल आहे इथे. क्षारयुक्त म्हणजे फिल्टर आहेत कंतर नाही, pH मेंटेन फिल्टर वगैरे. इकडं फर्टिसिल यांचे प्रोडक्ट ठेवले यांनी. इकडं विकास, जळगावचे फेमस. इकडे थोडं गार्डनिंग प्रोडक्ट्स आहेत तर ना, शेतीत पण कामात येते. इकडे रोप आहे फुलांचे. फोर व्हीलर वगैरे लावल्या, गाड्या बुलेरो मारुतीची. इकडे कुबोटा ट्रॅक्टर आहे 4x4. द बूस्टर प्लांट जेनेटिक्स म्हणून आहे. इकडे गांडूळ खत वगैरे. इकडे अभय नर्सरी अँड फार्म्स म्हणून आहे. ते सगळं रोपं शेतकरी तुम्ही बघू शकता. आंब्याचे रोपं आहे. तोतापुरी इकडे बघू शकता. हे वर नंबर आहेत का, तर जर तुम्हाला रोप वगैरे हवे असतील तर वर नंबर दिसलाय. इकडे धानुका ड्रिप इरिगेशन. इकडे मल्चिंग वगैरे बघू शकता तुम्ही. नम्रता ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून. इकडे सगळे हे तिळीचे वाण आहेत का करणं. इकडे निर्मल सीड आहेत का तर बघू शकता तुम्ही. निर्मल सीडचे सर्व प्रोडक्ट इथे. इकडे इंडियन फार्मर्स म्हणून. इकडे कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड. जे थोडं नवीन असतं शेतकरी ते थोडं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण तुम्हाला. इकडे संपूर्ण बियाणं इकडे बघू शकता तुम्ही. मक्याचे वेगवेगळे बियाणं आहे. ही पंचगंगा आहे शेतकरी मित्रांनो. ही सिंबा आहे. ही कोणती आहे, ही पंचगंगा आहे.
बियाण्याचे सॅम्पल पण ठेवले, कशा प्रकारे बियाणे आहेत बा पुढे बघू शकता तुम्ही. एकदम जबरदस्त क्वालिटीचे आहेत का तुम्ही बघू शकता तुम्ही. हे कोविड मॅटचं आहे म्हणू शकता तुम्ही. इकडे ड्रोन वगैरे पण आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रोनची माहिती दिली आहे. तुम्ही जर तुम्हाला ड्रोनची पूर्ण टोटल माहिती हवी असेल तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघू शकता. इकडे पाटील बायोटेक आहे, संपूर्ण रोपो वगैरे ठेवले. हे बघा शेतकरी मित्रांनो, सह्याद्री फार्मकडे आपण आलो आहे. आता स्टॉल आहे यांचा. सर नमस्कार. आज आपण कृषी प्रदर्शनमध्ये आलो आहे आज. तुमच्याकडे म्हणजे सह्याद्री फार्मकडून तुमच्याकडे म्हणजे वॉटर सोलर वगैरे संपूर्ण काही का? हां, त्याच्याबद्दल आपला शेतकरी मित्रांना थोडी माहिती सांगा. बेसिकली सह्याद्रीबद्दल सांगू इच्छितो. हो. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली हो कंपनी आहे. हो. बेसिकली सह्याद्रीचं जे उद्दिष्ट हां. आहे की शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्याला चांगल्या पद्धतीने बाजारभाव भेटायला पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्याला Quality वगैरे. क्वालिटी वगैरे याच्यामध्ये भेटायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे वाजवी दरामध्ये उत्पादने भेटायला पाहिजे. हो. तर एक तो सह्याद्रीचा उद्देश आहे. हां. आपले वॉटर सोल्युबल किंवा बाकी जे तत्सम प्रोडक्ट आहेत हो. त्यांचे आजचे रेट जे मार्केट रेटपेक्षा एकदम वाजवी दरामध्ये हां, उपलब्ध आहे. फरक आहे बाबा एकदम इतरांपेक्षा बरे रेट. एकदम स्वस्त आहेत बेसिकली. तर हे रेट स्वस्त काय आहे का, याच्या पाठीमागची स्टोरी अशी आहे का सह्याद्रीचं एकच उद्दिष्ट आहे का शेतकऱ्याचा खर्च कमवून त्याचं उत्पादन कसं हां, वाढवायचं, खर्च कमी आणि उत्पादन जास्त प्रकारे झालं उत्पादन पाहिजे. कशा पद्धतीने वाढवायचं, तो एक मेन मोटिव्ह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो पिकवलेला माल आहे हो. तो एक्सपोर्ट कशा पद्धतीने Export quality वर. करायचा. बरोबर. आता सह्याद्रीचं मेन जे आहे मेजर एक्सपोर्टमध्ये काम करतो आपण. त्याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये ग्रेप्स आहे, बनाना आहे, त्या व्यतिरिक्त बाकी जे फळं आहेत किंवा भाजीपाला उत्पादन आहे ते आपण एक्सपोर्ट करतो. बरोबर. आज या स्टॉलमध्ये तुम्हाला मी माहिती सांगू इच्छितो. आपल्याकडं वॉटर सोल्युबलमध्ये संपूर्ण ग्रेड अवेलेबल आहे. हो. त्याच्यामध्ये 19 पासून तर 0-60-20 पर्यंतचा पूर्ण रेंज आहे. हे बघा शेतकरी, इकडे संपूर्ण वॉटर सोल्युबल लावले बघू शकता तुम्ही. त्या व्यतिरिक्त आपल्याकडं बॅक्टेरियल बेस्ड सगळे प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये मायक्रोरायझापासून तुमच्या ट्रायकोडर्मापासून संपूर्ण आहे आपल्याकडे, म्हणजे जे पण आपल्या केळी पिकाला किंवा इतर पिकांना लागतं आपण. लागतं ती पूर्ण रेंज आहे. बरोबर. त्यासोबतच जळगावच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला केळीचं मोठं मार्केट आहे. बरोबर. तर आपल्याकडं केळीचे पण उपलब्ध आहे. G9 नावाची जी व्हरायटी बरोबर. ती आपल्याकडे उपलब्ध आहे. सोबतच सह्याद्रीचं स्वतः तयार केलेलं व्हिटा फ्लोरा बरोबर. हे प्रोडक्ट आहे. हे व्हिटा फ्लोरा जे आहे ते मायक्रो ग्रीन आल्गा बेस्ड प्रोडक्ट आहे. हो. ते बेसिकली तुमच्या रूट डेव्हलपमेंटसाठी काम करते. बरोबर. त्यासोबत झाडाचा बायोटिक स्पेस साठी काम करते. तर ओव्हरऑल सह्याद्रीचा जो प्रोडक्ट पोर्टफोलिओ तो केळीच्या एक्सपोर्ट करण्यासाठी जे प्रोडक्ट लागतात किंवा ज्या प्रोडक्टची आवश्यकता आहे त्या दृष्टीने सर्व प्रोडक्ट पोर्टफोलिओ सह्याद्रीचा अवेलेबल आहे. तरी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना एकच विनंती करू शकतो की आपण हे सह्याद्रीचे सर्व प्रोडक्ट वापरा आणि आपल्या शेतीचा खर्च कमी करा आणि उत्पादन वाढवा. बरोबर. हे बघा शेतकरी, तुम्हाला माहिती जर आवडली असेल तुम्ही बघू शकता. त्यांचे संपूर्ण प्रोडक्ट वगैरे ठेवले इकडे. हे झिंक आहे बघू शकता तुम्ही. तुम्हाला माहिती कशी वाटली शेतकरी तुम्ही नक्की कळवा कमेंटद्वारे. जर आपला व्हिडिओ आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला आपण लाईक करा शेतकरी. ओके. तेव्हा क्षेत्र पुढे बघू शकतो. आता निर्मल ड्रिप इरिगेशन म्हणून आहे इकडे. निर्मल ड्रिप इरिगेशन म्हणून आहे बघू शकता तुम्ही. 25 मायक्रॉन वगैरे ब्लॅक व्हाईट मल्च.
विषमुक्ती व जैविक शेतीसाठी टाकलं आहे त्यांनी वर. इकडं गुरुकृपा ठिबक पाईप आहे. इकडे ड्रोन आहे शेतकऱ्याकडे, तुम्ही बघू शकता. ॲग्री बोट्स कंपनीचं ड्रोन आहे. जर आपला नाशिक कृषी प्रदर्शनाचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलला जाऊन जबरदस्त व्हिडिओ बनवला आहे आपला नाशिकचा. याच्या ड्रोनमार्फत तुम्ही 2-3 कंपन्यांच्या व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त माहिती सांगितलेली आहे. या ड्रोनची सुद्धा माहिती सांगितलेली आपण त्या व्हिडिओमध्ये. इकडं राम बायोटेक म्हणून आहे.